भारतातल्या अटारी बॉर्डरपासून काही किलोमीटर आधी असणारे बंकर्स नेमके समोरच्या भागातून कसे दिसतात हे सुद्धा आपण पाहणार आहोत। हे पाठीमागच्या बाजूला आपण पाहतो आहोत ते बंकर्स जे आहेत ते ठिकठिकाणी अगदी फुटाफुटाच्या अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतील। 1965 आणि 71च्या युद्धामध्ये या बंकरचा वापर भारतीय लष्कराने केलेला होता आणि अटारी बॉर्डर जिथून सुरू होते त्याच्या आधी 2 किलोमीटर आधी हे बंकर जे आहेत ते पाहायला मिळतात आणि जिथे हे बंकर बनवण्यात आलेले आहेत, बांधण्यात आलेले आहेत, तिथे एक मोठा बांध सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि हा बांध आणि हे बंकर्स जवळपास 450 ते 500 किलोमीटर अंतर इतकं जे पंजाब आणि पाकिस्तानची हद्द आहे किंवा बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या सगळ्या परिसरामध्ये पसरलेले आहेत। भारतीय लष्कराने हे बांधलेले आहेत आणि मधल्या काळामध्ये 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये याचा वापर झाल्यानंतर मधल्या काळामध्ये याची डागडुजी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे, कारण अजून सुद्धा ते सुस्थितीत आहेत। जर भारत पाकिस्तानच्या मध्ये युद्धाची वेळ येते तर पुन्हा एकदा या बंकरचा वापर युद्धामध्ये केला जाऊ शकतो, इतकी ते व्यवस्थित आणि सुस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत। या बाजूला आपण पाहतो की अगदी पुढेपर्यंत हे अगदी काही फुटाफुटाच्या अंतरावरती पसरलेले जे बंकर आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि इथे हे बंकर जिथे आहेत ती पूर्ण बॉर्डरची लाईन म्हणजेच बॉर्डर पुढे 2 किलोमीटर पुढे असली तरी सुद्धा पाठीमागच्या बाजूला ही एक हद्द बनवण्यात आलेली होती आणि या बंकरच्या अगदी समोरच्या भागातच म्हणजे अगदी 10 फुटांवरतीच ही जी नदी आपल्याला पाहायला मिळते आहे ही सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळते। नदीचं पात्र सध्या रिकामे आहे, मात्र भारतीय लष्कराने बंकर्स बनवताना या नदीचा सुद्धा तशाचं खोदकाम जे आहे ते पूर्वी अनेक वर्षांच्या आधी करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे। या बंकरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अजून सुद्धा भारतीय लष्कराचा संपूर्ण हद्दीमध्ये वावर असतो, आधीमध्ये ते पाहिले जातात आणि या संपूर्ण बंकरची देखरेख सुद्धा केली जाते। सध्या ते साफ केलेले नाहीत किंवा कोणत्याही पद्धतीची डागडुजी सध्याच्या काळात तरी केली गेलेली नाहीये, मात्र अजून सुद्धा त्या बंकर्सकडे पाहिल्यानंतर या बंकरचा युद्धामध्ये वापर होऊ शकतो हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतं आहे। या बंकरची उभारणी जिथे झाली ती पंजाबच्या अमृतसरच्या भागातली अटारी बॉर्डरच्या परिसरातली सगळी गावं आहेत आणि या बंकरच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी आहेत, रहिवासी आहेत आणि जेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा या सगळ्या गावकऱ्यांना आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दुसरीकडे स्थलांतरित केलं जातं आणि भारतीय लष्कर या सगळ्या परिसराचा ताबा घेते आणि तेव्हा या बंकरचा गरजेनुसार वापर सुद्धा केला जातो, असं देखील भारतीय लष्कराचे जे रिटायर्ड झालेले जवान आहेत किंवा इथे जे गावकरी आहेत त्यांच्या वतीनं सांगण्यात येतं। अटारी बॉर्डर 2 किलोमीटर पुढे आहे आणि अटारी बॉर्डरच्या अगदी पाठीमागे हे सगळे बंकर्स जे आहेत ते ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे 1965 आणि 1971च्या आठवणी जागवताना या बंकर्सबद्दल अनेक कहाण्या लोकांकडून गावकऱ्यांकडून सांगितल्या जात आहेत। भले आता हे बंकर्स इथे पाहायला मिळत असले ते अजून सुद्धा सुस्थितीत असले तरी मात्र युद्धासारखी परिस्थिती खरोखरच निर्माण होणार आहे का आणि या बंकरचा कितपत वापर केला जाऊ शकतो हे आत्ताच सांगणं शक्य नाहीये, मात्र या बंकरचा रिॲलिटी चेक केल्यानंतर बंकर्स अजून सुद्धा सुस्थितीत असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे भारत पाकिस्तानच्या मध्ये वाढता तणाव पाहता आणि सध्या सीमारेषेवरती जो काही तणाव निर्माण झालेला आहे किंवा सीमा भागामध्ये इथल्या हद्दीमध्ये जो काही तणाव झालेला आहे तो पाहता या बंकरची आवश्यकतेनुसार वापर केला जाईल, त्याचा वापर जो आहे तो भारतीय लष्कराकडून केला जाईल एवढं मात्र निश्चित आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत कृष्णा सोरारवाडकर, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।